आजच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये स्वातंत्र्य दिनाचा अतिशय उत्सव साजरा केला जातोय। या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मी आजच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। या शुभेच्छा देत असताना ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी बलिदान दिलं, ज्यांनी या संपूर्ण लढाईमध्ये खूप मोठं प्रचंड अशा पद्धतीनं स्वतःची आहुती दिली, अशा सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना असेल त्यासाठी योगदान देणाऱ्यांचा सुद्धा आजच्या दिवशी आपण सगळेजण अभिवादन करतोय। आणि हे अभिवादन करत असताना संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं आपण सर्वजण देशातल्या नागरिकांच्या प्रगतीसाठी काम करतोय, तशाच पद्धतीनं या जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर लोकांचं राहणीमान असेल, लोकांचं आर्थिक जीवनमान असेल उंचावण्यासाठी सुद्धा या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने विकासाचं काम गतिमान पद्धतीने चाललं आहे, ते या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांसाठी सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा संकल्पसुद्धा आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हावासियांच्या साक्षीनं आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे। दाखवण्याचा प्रयत्न करणार होते। मुद्द्यावरून त्यांनी चौकशीची मागणी करत काळे झेंडे दाखवण्याचा आंदोलनाला इशारा दिला। दोन गोष्टी आहेत। राजकारणामध्ये एका बाजूला सत्तेवर असणाऱ्या माणसांनी चांगलं काम करायचं असतं आणि विरोधकांनी सुद्धा त्याच्यामधल्या दोष दाखवायचे असतात। मी निश्चितपणानं त्यांचंही स्वागत करेन। समजा त्यांच्याकडून काही ज्या दुरुस्त्या असतील, चुका असतील सांगत असतील, तर त्या सगळ्यासाठी सुद्धा ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या स्वीकारणं हेच लोकशाहीचं खरं वैशिष्ट्य आहे। आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या योग्य असतील त्याचा स्वीकार करून किंवा स्वीकार म्हणण्यापेक्षा त्याच्याबद्दलची संबंधितांशी चर्चा करून ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे ते करू। पण मी एवढं खात्रीने सांगतो की या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं गतिमान विकासाची अशी आपण एक मालिका आपण चालू केलेली आहे। कोल्हापूरच्या गेल्या 2-3 महिन्यांमधले आपण सगळ्या विकास कामांच्या उद्घाटनाची जर एकूण सगळे कार्यक्रम बघितले, आदरणीय अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली झालेले कार्यक्रम असतील, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले कार्यक्रम असतील, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वच आमदार खासदारांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत असणारे कार्यक्रम बघितले असेल, तर जिल्ह्यातली कामं गतिमान पद्धतीने होत आहेत। ते अधिक गतिमान करण्याची जबाबदारी सुद्धा आमची आणि ते आम्ही निश्चितपणे करू। आपण निश्चितच बैठक लावू, भूमिका स्पष्ट करू, ज्या गोष्टी योग्य असतील त्याचा स्वीकार करू, हे केलंच पाहिजे असं म्हणणारा कार्यकर्ता मी आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या सगळ्या आम्ही शेवटी आपण सगळेजण लोकांसाठी आहोत। आम्ही आमच्या मोठेपणासाठी नाही, लोकांच्या हितासाठी आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आम्ही सगळेजण काम करू। आज मोर्चा देखील त्यांनी शिरोळवरती काढलेला आहे। लोक जे आहे ते कुठल्या परिस्थितीत नको असं ते म्हणतात। विकासाचं काम करत असताना समन्वयानं जायला पाहिजे आणि त्यासाठीचं काम जे आहे ते निश्चितपणे आमची विनंती अशी आहे की एका बाजूला नागरिक आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सगळ्यांनी सुद्धा समन्वयानं जावं, एवढाच त्यातला अर्थ आहे। MIDC आणण्यामध्ये एका बाजूला सर्व लोकांना रोजगार मिळावा हाच प्रशासनाचा, तिथल्या संबंधित सर्व लोकप्रतिनिधींचा आग्रह आहे किंवा त्यांची सगळ्यांची त्या पाठीमागची भावना आहे। परंतु जनतेला सुद्धा बरोबर घेऊन आम्ही जाणार आहोत। त्या भूमिका आग्रहीपणे मांडल्या जातात। नाही, तोडगा काढण्यासाठी तिथल्या स्थानिक प्रशासनाला आपण त्याच वेळा सूचना दिलेल्या आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये विकास व्हायलाच पाहिजे, पण विकास होण्यासाठी समन्वय सुद्धा आवश्यक आहे। त्याबद्दलच्या सूचना प्रशासनाच्या वतीने आपण देतोय। शेवटी या जिल्ह्यातल्या लोकांना रोजगाराची आवश्यकता आहे। बदलत्या पिढीमध्ये ज्या पद्धतीनं प्रचंड मोठी अशी तरुणांची एक शिकलेल्या तरुणांची, सुशिक्षित तरुणांची एक खूप मोठी फौज तयार होते, त्यामुळे साहजिकच रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध केल्या पाहिजेत। पण त्या होत असताना लोकांना बरोबर घेऊन आपण काम केलं पाहिजे। अशा सैनिकांचं गाव आहे, जवान तयार आम्ही तिकडं देशाची सीमा राखण्यासाठी काम करतो, मात्र आमच्याच गावची जेव्हा आम्हाला गरज आहे त्या जमिनीची अनेक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत, मात्र ते करण्यापूर्वी यापूर्वी सुद्धा त्यांच्याबरोबर जिल्हा प्रशासनानं चर्चा केली आहे, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी चर्चा केली आहे। अजूनही आपण चर्चा करू आणि चर्चेतून समन्वयानं पुढे जाऊ। खरं तर 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असतील, हे आपल्या सगळ्या देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे, प्रेरणा देणारा आजचा दिवस आहे। अशा वेळेला आपण सगळ्यांनी राजकारण करणं अपेक्षित नाही, तर अशा सगळ्यांनी आपण या भारतीय लोकशाहीला आजच्या दिवशी एका बाजूला त्या एकूण आपल्याला मिळालेल्या अधिकाराचं, दुसऱ्या बाजूला आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद उत्सव करण्याचा दिवस आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या दिवशी राजकारण करणं अपेक्षित नाही। बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही राजकारणाच्या टोनमधनं बाहेर येत नाही। मला वाटतं आजच्या दिवशी जर बाहेर आलो तर खूप चांगल्या काम भिडेगुरुजींनी केलेलं आहे। तिरंगा ध्वज कुठेतरी त्यांना मान्य नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडलेली दिसते।
आता हे वक्तव्य मी ऐकलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं योग्य नाही. परंतु भारतीय स्वातंत्र्य दिनाची आजच्या दिवशी तिरंगा लहरणं ही आपल्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं त्याच्यापेक्षा मोठं आजच्या दिवशी तरी काहीच नाही. तिरंगा फडकणं अभिमानाची गोष्ट आहे आपण म्हणताय, मात्र कोल्हापुरातला सर्वात उंच ध्वजस्तंभांपैकी एक असलेला आपला यापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये या कामाचा शुभारंभ झाला होता. तात्काळ या सगळ्या गोष्टींची जिल्हा पोलीस प्रमुख आता माझ्यासोबतच आहेत. मी माहिती घेईन आणि तात्काळ ते सुरू करण्याची जबाबदारी आमची असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.